महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीनं इनोव्हेट यू टॅकेथॉन 2.0 या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोडवून त्याचे सोल्युशन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल। स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे 7.5 लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येतील। ही स्पर्धा ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या IOIT महाविद्यालयात होणार आहे। या स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे, अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे संस्थापक कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी AISSMS IOIT महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाने उपस्थित होते। या स्पर्धेला AISSMS IOIT महाविद्यालयाचे सहकार्य लाभले आहे। त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, तंत्र शिक्षण संचालनालय, रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे COEP तंत्रशास्त्र विद्यापीठ आदींचा पाठिंबा लाभला आहे। या स्पर्धेसाठी एज्युटेक, पर्यावरण, हेल्थकेअर, ट्रॅफिक मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, ॲग्रीटेक अशा 6 संकल्पना असून त्यातील प्रत्येक 5 समस्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या समस्या सोडवण्यासाठी स्पर्धेमध्ये दिलेल्या वेळात तंत्रज्ञानावर आधारित उपाय तयार करावे लागतील। स्पर्धेत इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, BCA, MCA, BTech, ॲग्री अशा अनेक तंत्रज्ञानाशी निगडीत अभ्यासक्रमांचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात। त्यांना 3 ते 4 विद्यार्थ्यांच्या गटाने नाममात्र शुल्क भरून सहभागी होता येईल। नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना रजिस्ट्रेशन किट, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे। अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी innovativeyou.in हॅकेथॉन या लिंकचा वापर करता येईल। नोंदणी करताना तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी 96 89 74 29 29, 96 23 33 77 77, 83 90 03 83 71 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कल्पेश यादव यांनी केले आहे। विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे। त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, त्यासाठी प्राचार्य आणि पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉक्टर दिलीप माने आणि संजय ससाने यांनी केले आहे। नमस्कार, मी इनोव्हेशन फाउंडेशन प्रेसिडेंट कल्पेश यादव। इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून दुसऱ्या हॅकेथॉन स्पर्धेचे नियोजनाच्या अनुषंगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं नियोजन केलं होतं। आजच्या प्रेस कॉन्फरन्स करण्याचं कारण की मागील शैक्षणिक वर्षामधील जी हॅकेथॉन स्पर्धा झाली त्या हॅकेथॉन स्पर्धेला आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं एक उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि या प्रतिसादाच्या 187 पार्टिसिपेट टीम आल्या या मागच्या हॅकेथॉन स्पर्धेला आल्या। त्या हॅकेथॉन स्पर्धेच्या विजेत्यांना ज्या बक्षीसरूपी रकमेतनं त्यांना स्वतःचा एक उद्योग उभा करता आला, म्हणून मागील वर्षाचा अनुभव हा यावर्षी नक्कीच उपयोगी पडेल आणि या वर्षाची हॅकेथॉन स्पर्धा ही त्या एका दर्जा लेवलला हाईप होऊन जाईल असा 100% आम्हाला एक विश्वास आहे। या वर्षाच्या हॅकेथॉन स्पर्धेला मागच्या सर्व आपला रिपोर्ट बघता यावर्षी आपल्याबरोबर AICT, DT, पुणे युनिव्हर्सिटी, IDTR, COP, नंतर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड अशा संस्था आपल्याबरोबर सहकार्य म्हणून आलेल्या आहेत। या स्पर्धेच्यासाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं, मागील शैक्षणिक वर्षातसुद्धा ज्या हॅकेथॉन स्पर्धा झाली त्यासाठी विशेष सहकार्य लाभलेले जे आमचे AISSMS कॉलेजची जे शैक्षणिक संकुल आहे त्या संकुल त्यांनी आम्हाला आणि बाकी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जी काय मदत केली त्या मदतीमुळेच हा आपल्या प्लॅनिंग हा सक्सेस झाला। त्यांच्या सर्व ज्या व्हॉलेंटिअर टीम आहे या व्हॉलेंटिअर टीमचाही विशेष आभार मानावं तेवढं कमीच आहे, कारण मागील सर्व कॉलेजेसमध्ये जाऊन व्हिजिट करणं, त्यांना त्या पार्टिसिपेट टीमपर्यंत पोहोचवणं, संदेश पोहोचवणं आणि तिथली जी काय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकरता जी काय व्हॉलेंटिअर टीम होती त्या व्हॉलेंटिअर टीममुळंच आपल्याला हा मागचा जो कार्यक्रम आहे तो सक्सेस झाला आणि यावर्षीसुद्धा त्यांचा तेवढाच प्रतिसाद लाभतो आहे। त्याचं कारण मागचा आपला अनुभव खूप चांगला आहे आणि यावर्षीच्या ज्या हॅकेथॉन स्पर्धेचं पारितोषिक
मागच्या तुलनेने आपण हे 7.5 लाख रुपये हे प्राईज टोटल ठेवलेलं आहे. एकूण 40 टीम ह्या पारितोषिकसाठी नक्कीच राहतील, कारण की आपण एक किमान फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि उत्तेजनार्थ 2 आणि 6 जे प्रॉब्लेम स्टेटमेंट डोमेन जे आहेत त्या डोमेन वाईज 6 प्रॉब्लेम स्टेटमेंट वाईज आपण पाहतो की सिंगल असे 35 पारितोषिक आपण निवडणार आहोत आणि एकूण त्याची सगळी संख्या 7.5 लाख रुपये अशी ही पारितोषिक आहे. यावर्षीच्या स्पर्धेचं विशेष म्हटलं तर आपले रतन टाटा सर यांच्या सन्मानार्थ आपण उत्तेजनार्थ बक्षीस देतो आहे आणि AI हा आपण एक विशेष प्रमोट करतो आहे आणि AIसाठी आपण एक विशेष पारितोषिकसुद्धा नियोजित केलेलं आहे. या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन आजपासून चालू होईल. साधारणतः 10 फेब्रुवारीपर्यंत रजिस्ट्रेशनची डेट असेल आणि ही स्पर्धा एक 22 आणि 23 फेब्रुवारीचं नियोजन डोळ्यासमोर ठेवून आपण ही आयोजित करतो आहे. या स्पर्धेत साधारणतः 500 तरी टीम नोंदणी करतील आणि नोंदणीपैकी 300 टीम या आपण फिल्टर करून त्यांना इन्व्हाइट करतो आहे, कारण की बाकी सगळी व्यवस्था एकूण इन्फ्रास्ट्रक्चर जर लक्षात घेतलं तर त्या 300 टीम म्हणजे साधारणतः 2000 विद्यार्थ्यांचं सगळं नियोजन करणं, 24 तासाचं त्यांचं नियोजन करणं हे सुद्धा डोळ्यासमोर ठेवून आपण 300 टीम ह्या इन्व्हाइट करणार आहोत. 500च्या टीम ह्या रजिस्ट्रेशन करतील एका पूर्ण देशातनं.